आज मला पालकची गरगटा भाजी करायची होती, त्यामुळे मी पालक, चुका आणि शेपूची भाजी साफ करत बसले होते आणि सोबतच मी चहा आणि मस्त अशी तूप लावून कडक केलेली चपाती पण खात होते. तर माझी आज 2-3 दिवस झालं तब्येत जरा बरी नाही. तुम्ही माझे ओठसुद्धा बघू शकता, एकदम पांढरे पांढरे पडलेत, कारण मला ताप खूप आला होता 2-3 दिवस. त्यानंतर मी तर भाजी शिजायला टाकलेली आहे आणि भाजी शिजेपर्यंत 15-20 मिनटं लागतात. तोपर्यंत मग मी भांडी वगैरे घासून घेतली आणि वाळायला ठेवली होती. इथं आजीबाई आल्या होत्या, तर आमची मांजर बघा कशी दबा धरून बसले ते आजीबाईला चावायला. तर ती खूप म्हणजे खूप कळ काढते सगळ्यांची, आमची मणीमाऊ. भ्रूणची सुद्धा कळ काढते आणि भ्रूणला सुद्धा ती घाबरत नाही. एवढी वांड झाली ती, अजिबात कुणालाच घाबरत नाही. इथं भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर मग पुन्हा बाहेर आले आणि आमच्या शेरड्यांना जे डॅन्ड्रफ आणि उवा झाल्या होत्या त्याच्यासाठी मग डॉक्टरांनी एक साबण दिला होता. ते साबण लावून त्यांना 10-15 मिनटं उन्हात ठेवून आंघोळ घालायला लावली होती गरम पाण्याने. तर ते आम्ही केलं, त्यांना उन्हात उभा केलं आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा मी खूप थकले आणि आराम